आणीबाणीच्या मुद्द्यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच खडाजंगी जुंपलेली आहे, तर काँग्रेसच्या टीकेला भाजपनं उत्तर दिलंय। या आणीबाणीच्या संदर्भात आता भाजप जे आहे हे आता त्या अनुषंगानं जेव्हा तोंडसूक घेताना आढळून येत आहे आणि आणीबाणीच्या नावानं जेव्हा कांगावा करताना जे आढळून येत आहे तेव्हा त्यांनाच एक प्रश्न विचारावासा वाटतो, अहो आणीबाणी जर चुकीची होती आणि आणीबाणीच्या संदर्भामध्ये जर आपली भूमिका आज जर विरोधातली आहे, तर बाळासाहेब देवरस राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जे सरसंघचालक होते, या सरसंघचालकांनी त्या संदर्भामध्ये इंदिरा गांधींचं अभिनंदन का केलं? संविधानाच्या भक्षक झालेले आणि आणीबाणी लावलेल्यांना आज 50 वर्ष पूर्ण होत आहेत। 25 जून 2025ला आज 50 वर्ष पूर्ण होत झाले। अनेक त्यावेळेला म्हणजे काँग्रेस सोडून जेवढे विरोधक होते ह्या सर्वांचा आवाज दाबण्याचं काम इंदिरा गांधींनी केलेलं होतं। आज ज्या लोकांना जे पेन्शन रूपाने पैसे 10,000 देत होते ते आज 20,000 करण्यात आले, त्याबद्दल मी सरकारचं मनपूर्वक अभिनंदन करते, धन्यवाद देते।